नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन। तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो आपण मोरे सिरीज चालू केले, त्याच्यामध्ये आजचा पार्ट आपला तिसरा आहे, बघू शकता। तर आपलाचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आर्डा मोशन या ऍप्लिकेशन मधून एडिट केलेला आहे। आणि हो मित्रांनो, ह्या व्हिडिओचा रिमोट जो आहे तुम्हाला पुढे बघायला आहे, त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसेल तर पट्टीमध्ये लाईक करून घ्या, चॅनल सबस्क्राइब करून घ्या। आणि सोबत ह्या व्हिडिओमध्ये जे काय आपण मटेरियल वापरलेलं आहे मेशे की पेज बिटमॉक्स प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे। वेबसाईट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते जाऊन एक वेळेस नक्की बघा। चला तर मित्रांनो, जरा वेळ घालता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा डेमो जो आहे तो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया। You're a superhero. मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर तिथून आपल्याला आर्डा मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ते आपल्या बिटमॉक्स सॉन्गमध्ये इथे मी तुम्हाला बिटमॉक्स सॉन्ग शेक इफेक्ट आणि प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिले, ते जाऊन तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इनपुट करून घेतल्याच्यानंतर बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो टेक्स्ट दिलेला आहे, ग्रुप 1 एक दिलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज करायला नाही, तुम्हाला काय करायचं पूर्ण सुरुवातीला यायचं आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला प्लसवरती एक क्लिक म्हणून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा जो काही फोल्डर असेल तो फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे। ओके, तर अशा वेळी ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला गणपती आपण जे काही फोटो दिलेले आहेत तुम्ही फोटो एक एक करून अशा प्रकारचं आहे तिथून ॲड करून घ्यायचे आहेत। तर त्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे। बघू शकता एक एक करून जे काय तुमचे फोटो असेल गणपती बाप्पांचे किंवा मी जर दिलेले तुम्ही वापरले तर चालेल, जर तुमच्याकडे जरी असतील तर काय एवढा विषय येणार नाही। तर बघू शकता मी कशा प्रकारे ॲड करत आहे। ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे, फोटोच्या बीट जाऊन यायचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। मी तुमच्या फोटो जे आहेत व्यवस्थित आपल्या रेशममध्येच आहे, मी आपल्या साईजमध्ये जे तिथून बसून जातील। तर मी तिथून 7.7 सेकंद पाठीमध्ये जे काही फोटो आहेत आपले तिथं सर्व सेट करून घेतलेलं। फक्त तुम्हाला टेस्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला फोटो सेट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला टेस्ट खाली दिसत आहे गणपती बाप्पा मोरया, तर सिम्पली त्यावर तुम्हाला क्लिक करायचा, हा टेस्ट तुम्हाला पूर्ण वरती आणायचा आहे। आणि बघू शकता हा ग्रुप पण जे आहे न हलवता हा पण अशा प्रकारे जो आहे तो टेक्स्टच्या खाली आणून ठेवायचा आहे। तर अशा वेळी केल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला यायचं 11.5 सेकंद जवळ जर ओके, तर 5 सेकंद जवळ आल्याच्या नंतर त्या प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। याच्यावर तुम्हाला एक 12 सेकंदाचा एक व्हिडिओ दिला, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। परत तुम्ही ॲडवरती क्लिक करायचं आहे, त्याचा ॲड पूर्णपणे म्यूट करायचं आहे, ते मूव अँड ट्रान्सफॉर्म जायचं आहे। तर रोटेटवरती क्लिक करून त्याला -डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे। ओके, तर सर्व रोटेट करून घेतल्याच्यानंतर वरती 3 डॉट दिसत आहेत, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्या, फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे। त्यांना मूव अँड ट्रान्सफॉर्म जायचं आहे, परत नंबर ऑप्शनमध्ये क्लिक करून थोडासा अशा प्रकारे व्हिडिओ जो मोठा करून घ्यायचा आहे। मी आपल्या साईजनुसार जे आहे तिथून साईडला मग काळी बॉर्डर गेली पाहिजे आणि आपल्या रेग्युलर बॉर्डर जी आहे मी कलरची तिथून आली पाहिजे व्हिडिओची ह्याची की। त्यानंतर मला करेक्ट यायचं 23.27 सेकंद जवळ, त्यानंतर या व्हिडिओती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं आहे आणि काय करायचं मला थोडंसं बॅक यायचं आहे। ओके, तर तिथे बॅक आल्याच्यानंतर त्याची आपल्याला परत शेक इफेक्टमध्ये यायचं आहे। हा जो तुम्हाला टेक्स्ट दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून त्याचा इफेक्ट तुम्हाला इथे कॉपी करायचा आहे। थोडं बॅक करून परत आपलं जे बिटमॉक्स सॉन्गमध्ये यायचं। आता बिटमॉक्स सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला इफेक्ट तो पेस्ट करायचा, तुम्हाला आपल्या टेक्स्टला पेस्ट करायचा आहे। गणपती बाप्पा मोरयावरती आपण हा जो इफेक्ट आहे हा तुम्ही पेस्ट करणार आहोत, त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे, परत जे आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे। आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर लास्टचा फोटो तुम्हाला दिसत आहे गणपती बाप्पांचा, सिम्पली त्यावर तुम्हाला क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जायचं आहे, इफेक्ट तुम्हाला आता कॉपी करायचं आहे, परत थोडं बॅक घेऊन आपल्या बिटमॉक्स सॉन्गमध्ये जे तिथून यायचं आहे। तर बघू शकता नेहमीप्रमाणे आपण बिटमॉक्स सॉन्गमध्ये आलेलो आहोत। त्यानंतर मग सिम्पली काय करायचं, आपला लास्टचा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे, हा जो इफेक्ट आहे तुम्ही व्यवस्था अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आधीमध्ये आपला फोटो जो आहे थोडासा ब्लर होणार, मी जास्त ब्राईटनेस जो आहे तिथे पडत आहे। परत थोडं बॅक यायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे। तुम्हाला एक नंबर जो फोटो दिसत आहे सिम्पली त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, परत इथे शेक इफेक्ट यायचं नेहमीप्रमाणे आपली 3 डॉटवरती क्लिक करायचं, इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं आहे, थोडं बॅक यायचं आहे, त्यानंतर आपल्याला परत बिटमॉक्स सॉन्गमध्ये यायचं आहे। ओके, तिथं सर्व बिटमॉक्स सॉन्गमध्ये आल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये उरलेले सर्व जे काही फोटो असतील आपले त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे हा तुम्ही एक एक करून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं। तर मी कशा प्रकारे पेस्ट करत आहे बघू शकता, सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथे इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि कोपऱ्यात 3 जे डॉट दिसत आहेत त्यावरती क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती जे आहे अशा प्रकारे क्लिक करून द्यायचं आहे। मी तुमचे इफेक्ट जे आहे
तिथून आपल्या व्हिडिओला अशा प्रकारचे ते पेस्ट होऊन जातील व्यवस्थितरित्या. तिथे सर्व इफेक्ट मी पेस्ट करून घेतलेले आहेत. ओके, ते सर्व पेस्ट इफेक्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ थोडासा लहान करायचा आहे, पूर्ण सुरुवातीला यायचं आहे. प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही तुमचा इंस्टा यूट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचा आहे. ही जी पूर्ण व्हिडिओ ती अशा प्रकारे घ्यायची आहे. मग ट्रान्सफॉर्म जायचं आहे, थोडासा अशा वेळ लहान करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जिथं सेट करावं लागतो तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. वरती सेटिंगचा शेअरचं आयकन दिसतं आहे तुम्हाला, ते त्यावर तुम्हाला क्लिक करून इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ते तुमचा व्हिडिओ जो आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला चालू होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.